नशिराबाद शहरात अपंग असल्याचा गैरफायदा घेऊन वेश्य व्यवसाय चालवणाऱ्या नशिराबाद येथील एका दलालाचा नशिराबाद पोलिसांनी वेश्य व्यवसायासह पर्दाफाश केला आहे। याबाबत प्राप्त माहितीवरून समजलं की जळगाव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत नशिराबाद येथून सुणसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका शेतातील वेश्य व्यवसाय चालवण्यासाठी बनवलेल्या घरात चोरट्या मार्गाने सुरू असलेल्या वेश्य व्यवसायाचा नशिराबाद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी 2 संशयित आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांना अटक केली आहे। या घटनेतील 2 पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली। घटनास्थळावरून पोलिसांनी 91,060 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना नशिराबाद ते सुणसगाव रोडवरील एका शेतातील खळ्यात अनैतिक वेश्य व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका पंटरच्या माध्यमातून बातमीची खात्री केली। माहितीमध्ये तथ्य असल्याचं स्पष्ट होताच पोलीस पथकाने दुपारी 2 वाजेच्या सुमारास दर ठिकाणी अचानक छापा टाकून छाप्यात प्रदीप जनार्दन रोटे आणि कैलास संजय भोई दोन्ही राहणार नशिराबाद या 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या सांगण्यावरून संगनमताने हा कुंटाणखाना चालवला जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं। पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना गुन्ह्यात रीतसर अटक केली आहे। या कारवाईतील 2 महिलांची सुटका केली असून गुन्ह्याशी संबंधित रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून 91,060 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यवसायास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता नारखेडे करीत आहे। या कारवाईत एपीआय नारखेडे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, प्रवीण लोहार, भूषण पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली। पोलीस राऊंड न्यूजचे उपसंपादक योगेश नाथ यांचा रिपोर्ट, नशिराबाद, महाराष्ट्र।